सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटे उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं. म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. उद्या महाशिवरात्री आहे. खरं तर आदरणीय भाऊ उद्याच येणार होते, पण महाशिवरात्रीच्या दिवशी यायच्याऐवजी व्हॅलेंटाईन्स डे आले. पण त्यांची शिवभक्ती हे अनेक जणांना माहीत नसेल, मला माहिती आहे. पण उद्याच्या ऐवजी आज जरी आले तरी प्रभू वैद्यनाथ त्यांना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं आरोग्य देवो ही प्रभू वैद्यनाथाचरणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो. खरं तर आज हे कार्यक्रम आयोजन केल्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताईंना जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा घुबर आगाव आनंद नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असते तर दादांना सुद्धा झाला असता. कारण शेतकरी आणि पशुधन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आणि आपण प्रत्येक जण दादांना फार लवकर उठतात, फार लवकर कामाला चालू करतात. याचं कारणच हे होतं की सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटे उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं. म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज या कार्यक्रमाला राज्यातून नाही तर संबंध देशातून ज्या पशुधनाचे मालक आलेत, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.